दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय सुरेश महादेव खैरे साहेब, उपअभियंता चंदगड, राधानगरी बांधकाम, जिल्हा परिषद कोल्हापूर। कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित KSC डिव्हिजन बाद फेरीतील आज झालेल्या 8 सामन्यात श्रीकृष्ण फुटबॉल क्लब ए, यादवनगर फुटबॉल क्लब, क्रांतीवीर राजगुरू तरुण मंडळ, मर्दानी खेळाचा आखाडा, शालिनी पॅलेस संघ विजयी झालेत। सकाळच्या सत्रात झालेल्या पहिल्या सामन्यात श्रीकृष्ण फुटबॉल क्लब ए संघाने खंडोबा तालीम मंडळ सी संघावर 3-1 गोल फरकाने विजय मिळवला। श्रीकृष्णकडून अक्षय बोडकेने 1 व सोहम चावरेने 2 गोलची नोंद केली। खंडोबाकडून अरमान मिस्त्रीने गोल नोंदविला। दुसऱ्या सामन्यात यादवनगर फुटबॉल क्लब संघाने पॅटेरोट स्पोर्ट्स ग्रुप संघावर 2-0 गोल फरकाने विजय मिळवला। यादवनगरच्या दत्तात्रय चौगलेने 2 गोलची नोंद केली। तिसऱ्या सामन्यात क्रांतीवीर राजगुरू तरुण मंडळ संघाने कदमवाडी फुटबॉल क्लब या संघावर टाय ब्रेकरमध्ये 3-2 गोल फरकाने विजय मिळवला। फील्डमध्ये सामना गोल 0 बरोबरीत होता। चौथ्या सामन्यात मर्दानी खेळाचा आखाडा ए संघाने नंगीवली तालीम मंडळ संघावर 1-0 गोल फरकाने विजय मिळवला। मर्दानीच्या रणवीर जाधवने गोलची नोंद केली। पाचव्या सामन्यात शालिनी पॅलेस मित्रमंडळ संघाने साई स्पोर्ट्स फुटबॉल क्लब संघावर 1-0 गोल फरकाने विजय मिळवला। शालिनीच्या सार्थक पाटीलने गोलची नोंद केली। 6व्या सामन्यामध्ये शिव स्पोर्ट्स संघाने वडणगे फुटबॉल स्पोर्ट्स असोसिएशन संघावर 1-0 गोल फरकाने विजय मिळवला। फील्डमध्ये शिव स्पोर्ट्स प्रसाद पाटीलने गोल केला, तर वडणगेकडून अक्षय पाटीलने गोलची परतफेड करून 1-1 बरोबरीत केला। टायब्रेकरमध्ये हा सामना 4-4 बरोबरीत राहिला। 7व्या सामन्यामध्ये वारे वसाहत तालीम मंडळ संघाने RS फुटबॉल क्लब संघावर टायब्रेकरमध्ये 4-2 गोल फरकाने विजय मिळवला। फील्डमध्ये सामना 0-0 बरोबरीत होता। 8व्या सामन्यामध्ये सोल्जर्स लक्षतीर्थ फुटबॉल क्लब संघाने मोहन मलबारी तरुण मंडळ संघावर 4-0 गोल फरकाने विजय मिळवला। सोल्जरच्या सागर दाफडे, विकास कुंभारेने प्रत्येकी एक तर रोहन माने याने 2 गोलची नोंद केली। उद्या दिनांक 31 मे 2024 रोजी सामने होणार नाही। दिनांक 1 जून 2024 रोजी उपांत्यपूर्व फेरीचे होणारे सामने खालीलप्रमाणे: सकाळी 7 वाजता श्रीकृष्ण फुटबॉल क्लब ए व यादवनगर फुटबॉल क्लब, सकाळी 8 वाजता क्रांतीवीर राजगुरू तरुण मंडळ व मर्दानी खेळाचा आखाडा ए, सकाळी 9 वाजता शालिनी पॅलेस मित्रमंडळ व शिव स्पोर्ट्स, सकाळी 10 वाजता वारे वसाहत तालीम मंडळ व सोल्जर्स लक्षतीर्थ फुटबॉल क्लब यांच्यामध्ये होणार आहेत। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील। निर्भीड बेधडक बातमीसाठी